सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या संपूर्ण देहाची जाणीव. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त हाताने. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. उठून उभं राहूया स्टँडिंग मध्ये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मागे सही सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण कटी चक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. नजर समोर असेल. आणि आता एकदा आपल्याला डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. आणि ही स्कृती विरुद्ध बाजू.
डाव्या बाजूला माती मोडून उजव्या पायाचे टाच थोडेसे डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचं. 10 वेळा पूर्ण झालं की आजची आपली जी साधना आहे ती आपला पाठकणा म्हणजे मान आणि कंबर यांना जोडणाऱ्या पाठीचा कणा किंवा पाठीचा मणका याच्याशी आधारित आहे. तर तो कसा फ्लेक्झिबल आपल्याला अधिक ठेवता येईल त्या दृष्टीने आजची साधना. थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, नजर समोर. आणि करणार आहोत आपण नेक रोटेशन. सुरुवातीला श्वास घेत घेत मान आपण उजवीकडे थांबूया. मध्यभागी श्वास सोडत पुन्हा श्वास घेत डावीकडे, मध्यभागी. अशी अजून 2दा हालचाल. एकदा उजवीकडे श्वासाकडे लक्ष देऊन, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. हलकीशी मान टिल्ट करूया. आता मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करूया. खांदे मात्र वर उचलायचे नाहीये. परफेक्ट. आणि मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, सावकाश डावीकडे, सेंटर. आता श्वास घेत घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये असेल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, सावकाश. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने 2 वेळा. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. सावकाश यथाशक्ती. पूर्ण झाले की थांबायचंय. मान सरळ करायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्राम. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे. बघा आता बॅलन्स जात असेल तर मात्र पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर स्ट्रेट असतील. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आणि एकदा डावीकडे. बघा इथे पूर्णपणे कमरेला ट्विस्ट आहे, पाठकण्याला सुद्धा ट्विस्ट आहे. उजवीकडे, डावीकडे. पाय गुडघ्यातनं सरळ. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. मध्यभागी येऊन दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता श्वास घेत घेत आपले हात वर आणि श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 5. थांबायचं. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. करणार आहोत आपण आता सर्वांग पुष्टी म्हणजे गोलाकार फिरायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे, हाताची तळवे वरती सिलिंगकडे. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं आहे आणि सावकाश गोलाकार फिरायचा आहे. 1 अगदी सावकाश. 2 हाताची पकड खाली जमिनीला नेण्याचा प्रयत्न करा, सावकाश. 3 विरुद्ध बाजूने. बरोबर, छान. मध्यभागी येऊन थांबा आणि मग विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे 3 वेळा. 1 अगदी सावकाश करा. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा आणि मग दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून नजर समोर, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये असेल, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करत आणि टाचा आता जमिनीपासून वर उचला. संपूर्ण स्ट्रेच, ताण द्यायचा आहे. छान. सावकाश टाचा खाली, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा, तळवे पुन्हा सिलिंगकडे, पायामधलं अंतर थोडंसं वाढवायचंय. आणि आता करूया तिर्यक ताडासन. सुरुवात करायची इथं उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. जेवढं कमरेतनं साईडवर बेंड घेताय तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. पाय गुडघ्यात नसेल. बरोबर. लास्ट राऊंड. डावीकडे झाल्यानंतर थांबायचंय, मध्यभागी येऊन दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या. हातांची बोटं जी गुंफवली ती सोडा. पुन्हा दोन्ही हात एकमेकांना समोरासमोर असतील. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हात बाजूने खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडूया. करणार आहोत आपण आता दंड स्थितीमध्ये पवनमुक्त आसन. आणि त्यासाठी भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहायचंय, कारण की तोल जाण्याची शक्यता असते म्हणून भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे आपला तो फोल्ड करायचा आहे आणि त्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर करून घ्या. भिंतीला टेकून उभं राहण्याचा प्रयत्न करा. तोल जाऊ शकतो म्हणून भिंतीला टेकून उभं राहा. बरोबर. नजर समोर. ठीक आहे. आता पाठीची ज्यांना दुखणी आहेत त्यांनी फक्त मान पुढे घ्यायची नाहीये. बाकीच्यांनी आपलं कपाळ, नाक किंवा हनुवट गळ्याकडे नेण्याचा, आपल्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. कपाळ, नाक किंवा हनुवट. ठीक आहे. ठीक आहे. सावकाश. भिंतीला टेकून उभं राहिलं की आपला बॅलन्स सांभाळला जातो. ओके. ठीक आहे. सावकाश डोकं वर, हाताचा वेळ सोडा, उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. नकळत संपूर्ण भार डाव्या पायावर जातो. आणि आता हीच कृती विरुद्ध पाय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. भिंतीपासून थोडस लांब राहायचं. फक्त एक आधार आला, पॅसिव्ह आधार असेल आपल्याला मागे पाठीमागे. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. ही स्थिती आपली पक्की झाली. इथे आपण स्थिर झालो की मग आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा इथे थांबायचं. सावकाश मान सरळ, हाताचा विळखा सोडा, डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या पाठकड्याला एक ताण होतं, गळ्यावरती दाब होतं. कारण आपण आता त्रिकोण असेल, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. दोन्ही हात खांद्यात उचलत एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेत नसतं दुखायचं. उजवा हात जमिनीला घसरत घसरत डाव्या पावलाकडे जाईल. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटली, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे. डावा खांदा रिलॅक्स ठेवा. आणि आता आपली जाणीव पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. तिथे आलेला ताण आणि पीळ, गळ्याच्या ठिकाणी एका बाजूने ताण आणि दाब आहे, त्या सगळ्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ श्वास घेत घेत कमरेत बसा. दोन्ही हात तसेच ठेवायचे. बरोबर. छान. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे नेऊया. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडा.
उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ, नजर उजव्या हाताच्या खांद्याकडे असेल आपली, उजवा खांदा रिलॅक्स करा आणि पुन्हा आपली जाणीव आपला पाठीचा मणका आणि गळ्याच्या इथे, पुन्हा विरुद्ध बाजूने ताण दाब आणि पीड याचा अनुभव. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, पायामधलं अंतर कमी करू नका आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया आपण साइडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. बरं, आता हे आपण पाठीच्या मणक्याला एकदा साइडवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड सगळ्या प्रकारे बेंड देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजवा हात डोक्याच्या दिशेने बोट, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. एक श्वास म्हणून घेऊया आणि श्वास सोडत डाव्या बाजूने खाली झोपायला सुरुवात. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून बोटापर्यंत डावा हात, डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स सोडा. उजवी बाजू आपली ताणली गेली आहे पाठीच्या मणक्याला, एका बाजूने आपल्याला हलकासा बेंड झालेला आहे तो, आणि तिथे ताण सुद्धा आहे, याची जाण. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात शरीराच्या जवळ घेऊन या आणि तो जमिनीकडे सैल सोडा. आपली पूर्णपणे डावी बाजू आता ताणली गेली आहे, पाठीच्या मणक्याला विरुद्ध बाजूने बेंड आलेला आहे, याची जाणीव. परफेक्ट. छान. श्वास घेतोय सोडतोय यथाशक्ती. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ, डाव्या हाताचा तळवा असेल जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली घेऊन घ्या आणि विश्राम. मान मागे सैल सोडून देऊया, रिलॅक्स. मॅटच्या एका टोकाला उभे राहूया आणि 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अर्धत मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या मुखामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. थांबायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
दोन्ही पाय नंतर घ्या आणि रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. पुन्हा एकदा ज्यांना पाठकळाची दुखणी आहे त्यांनी जास्त वेळ या स्थितीमध्ये न थांबता उलट साल करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, पाठकणा सरळ असेल. एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी थोडीशी वर उचलायची आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जाऊया. दोन्ही हातांनी पाऊल, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि त्यानंतर हळूहळू आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा आणि आपले हात जे आहेत किंवा हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. लोअर बॅक पासून वरपर्यंत संपूर्ण पाठकडा आपला ताणला गेलेला आहे. याची जाणीव. पुढे चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि विश्रांती. मान मागे एकदम सैल सोडून द्या, रिलॅक्स करा. पोटावरती गळ्यावरती आलेला दाब रिलीज होईल. करूया आपण वक्रासन. पुन्हा एकदा ट्विस्टिंग वाला पाठीच्या मणक्याला, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे घ्या. आज आपण थोडस व्हेरिएशन म्हणजे पाय पलीकडे घेतोय. उजवा हात मागे, तिथे पाठीचा मणका आहे तिथे. आता शक्य असेल तर डाव्या हाताने विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. ओके. जर अँकल पकडला नाही असेल तर समोरून विळखा घाला डाव्या हाताने उजव्या पायाला आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. तर आता हा विळखा जो आहे ना तो ट्विस्टिंग वाला असतो. तुम्ही तो सरळ केलाय ना सर, जोशी सरळ. ऍक्च्युली तो असा हात वर घ्यायचा आणि विरुद्ध बाजूने घ्यायचा, म्हणजे डाव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लागतो आणि मग थोडासा तो उजवा पाय डाव्या बाजूला टिल्ट होतो आणि मग आपल्याला अँकल पकडता येतो. आता हे कधी कधी आपले हाताचे थोडस शॉर्ट पण असतं ना, पण ठीक आहे. समोरून तुम्ही विळखा द्या, समोरून विळखा द्या आणि दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या. म्हणजे इथे सुद्धा एक चांगलं ट्विस्टिंग मिळतो. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीला पॅरलल असते आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. इथे नॉर्मल श्वास चालू असेल, पाठकण्याला एक ट्विस्ट मिळतो. सावकाश मान सरळ करा आणि हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीला द्या. हाताचा विळखा काढून घ्या, उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घ्या. उजवा हात मागे, डावा हात मागे असेल आणि उजव्या हाताने समोरून विळखा द्या डाव्या पायाला. आपली डाव्या पायाची मांडी जास्तीत जास्त पोटाजवळ येईल आपल्या. उजव्या डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. शक्य असेल तर दोन्ही हात जोडून घ्या. डाव्या हाताचं कोपर जमिनीला चांगलं बसेल आणि विरुद्ध बाजूने मागची भिंत घेण्याचा प्रयत्न करा. गळ्यावरती ताण, दाब आणि कील. पाठकड्यावरती सुद्धा कसा काम होतो. सावकाश मान सरळ. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा डाव्या हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या. उजव्या हाताचा विळखा सोडून डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. एक एक पाय फोल्ड करायचं. उजवा वज्रासनानंतर आपण आता करणार आहोत 2 मिनिटं या स्थितीमध्ये किंवा 2 सेकंद वज्रासनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. तेवढे मिळून हातांची ज्ञान मिळतात आणि आपल्या श्वासाच्या अंतराळी पण लपवतो. इथे
त्या टोकांचा एक हलकासा तिथे दाब आणि त्या श्वासाची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. श्वास सोडताना मनातल्या भावना तो जाऊ शकतो. सावकाश डोळे उघडूया आणि दोन्ही गुडघ्यांवर उतरवूया. दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचित अंतर घ्या आणि पावलांचं माउंटन करा. स्तनावर उष्ट्रासन बॅकवर्ड बेंडिंगचं आसन आहे. पावलांचं माउंटन. दोन्ही हात आपल्या कमरेवर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर सोड. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करायचं. पुढे येतात. आधी मान अजिबात मागे नका घेऊन तुम्हाला जेवढी कंबर पुढे ढकलता येईल तेवढी पुढे ढकला. आणि मग उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे. ठीक आहे. आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. बरोबर. आणि मग मान मागे सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. इथे लोअर बॅक पासून वरपर्यंत संपूर्ण पाठीच्या मणक्यांना एक प्रकारचा प्रेशर आहे. ठीक आहे. उलट चाल करताना आधी उजव्या हाताचा सपोर्ट द्या कमरेवर आणि मग डाव्या हाताचा. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचं माउंटन सोडा. गुडघे मांड्या जोडून वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्यायची. इथे जो पाठ करण्याला प्रेशर होता तो थोडासा रिलीज करूया. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. करूया आपण शशकासन. एक श्वास वरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचे. दोन्ही हात आधी हाताच्या जवळ जमिनीवर टेकवा आणि त्यानंतर आपलं कपाळ, नाक, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. खांदे अगदी रिलॅक्स सोडा. संपूर्णपणे विश्रांती. पाठीचा मणका एकदम रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. हे शशकासन जे आहे ते विश्रांतीकारक सुद्धा आसन मानलं जातं. सावकाश उलटचाल करताना तिथल्या तिथेच वर यायचं. श्वास घेत घेत वर यायचं. अगदी सावकाशपणे गुडघे मांड्या जोडून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. वज्रासनामध्ये स्थिर होऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आणि मार्जरासनची स्थिती घ्यायची. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहून गुडघ्यांमध्ये आता शोल्डर एवढं अंतर. सीटचा भाग पायावर घ्यायचा आहे. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावायचा आहे आणि उजव्या हाताची जी बोट आहे त्याप्रमाणे डाव्या पायाचा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्याला लावून घ्यायचे आणि मग गुडघ्यातून दोन्ही पाय आणि खांद्यातून दोन्ही हात सरळ. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पाठकणा सिलिंगला समांतर आणि बोटाचा भाग जमिनीला समांतर. करूया मार्जरासन भाग 1. पाठ करण्यासाठी अतिशय उपयुक्त. श्वास घेत घेत आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करूया. नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. शक्य असेल तर दातावर दात लावा म्हणजे गळ्यावरती अपेक्षित असा ताण मिळतो. पाठ करण्याला अंतर्वक्र आकार इथे प्राप्त झालेला आहे. यथाशक्ती थांबूया. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल.
आणि करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र अट्टाहास न करता सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता वरती गळ्याकडे बघा. चिन लॉक पोझिशन. आणि आता पाठीचा मणका सिलिंग कडे काढला जातो, त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होईल. इथे दीर्घ श्वसनाचं आवर्तन आपण करून घेऊया. यथाशक्ती श्वास घ्यायचा आणि सोडायचा. पुढे चालू करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी. दोन्हीही गुडघ्यात मधलं अंतर कमी करायचं आणि वज्रासनामध्ये स्थिर होऊया. विश्रांती. एक एका पायाने वज्रासन सोडून घ्यायचंय. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. रिलॅक्स राहा आणि त्यानंतर सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर आणि रिलॅक्स. संपूर्ण पाठकाणा जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून विश्रांती. हातापायांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, पावलांमध्ये अंतर असेल. आता दोन्हीही हातांचे तळ आपल्या कमरेच्या खाली. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या बाजूने. आणि आता श्वास घेत आपली कमर प्रेस करा हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबूया. हाताचा जो आधार आहे कमरेच्या खाली तो काढून घ्या आणि आता आपण रोलिंग करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. दोन्ही पावलं थोडीशी वर उचलायची. आपल्या पायांना आपल्या हाताच्या विळखाच्या समोरनं हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. हा बरोबर. आता रोलिंग करताना एकदा आपल्याला उठायचं आहे आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा. खाली मॅट असेल तरच रोलिंग करा. चटई किंवा चादर असेल तर मात्र पाठकण्याला दुखापत होऊ शकते. तर आता सुरुवात करूया. आपल्याला उठायचंय. टाचा शक्य असेल तर वर उचला आणि मग पुन्हा पाठीवर या. 1 2 3 4 आणि लास्ट 5. सावकाश पाठीवर या. ओके बरोबर ठीक आहे छान. पाठीवर या. हाताचा विळखा तसाच ठेवायचा आहे आपला समोरनं पायाला. आणि आता साईडवर रोलिंग करा. एकदा उजवीकडे डावीकडे. डोकं मात्र वर नका उचलू. उजवीकडे. इथे पाठीच्या मणक्याला एक छान असा मसाज म्हणतो. डावीकडे. उजवीकडे. लास्ट राऊंड करूया आणि डावीकडे. मध्यभागी थांबा. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जर रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. करूया आपण उत्तान वक्रासन. त्याचे 2 व्हेरिएशन्स आहेत. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. उजवा पाय जो आहे तो वर उचला 90 डिग्री 90 वरती उजवा पाय. आणि तो पलीकडे डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि नजर आपली आपली मान उजवीकडे. उजवा पाय डावीकडे मान उजवीकडे. ट्विस्टिंग पूर्णपणे आपल्या कमरेच्या ठिकाणी पाठ कड्यावरती गळ्यावरती
ताण, दाब आणि पीठ याचा अनुभव. छान. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. सावकाश घ्या. पायाला त्राण पिण्याची शक्यता असते आणि मग तो नियंत्रित जमेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि नजर आपली डाव्या हाताच्या पलीकडे किंवा डाव्या बाजूला, मान डावीकडे. पुन्हा यथाशक्ती थांबा. अगदी सावकाश करा. खांदे कुठेही वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे थांबतोय. विरुद्ध बाजूने ताण, दाब आणि पीळ त्याचा अनुभव. उलट चाल करताना सावकाश डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर, नियंत्रित खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता याचं दुसरं व्हेरिएशन ते म्हणजे याला मर्कटासन सुद्धा म्हणतात. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आता इथे दोन्हीही पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. अगदी थोडंसं अंतर असेल गुडघे, पावलं आणि मांड्या. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून हाताचे तळवे, त्याच्या तळव्यांवर आपलं डोकं ठेवायचं जशी आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडलेली आहे. पावलांमध्ये अंतर आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्या पायाच्या पावलाला लागू दे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या पावलाला लागण्याचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास बघा. आपली डावी बाजू जी आहे तिथले हिप जॉईंट जे आहेत, कमरेचा जो भाग आहे खुबा ज्याला आपण म्हणतो, इथे एक प्रकारचा स्ट्रेच तुम्हाला जाणवेल. थोडासा अधिक स्ट्रेच असेल तिथे. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना श्वास वाढवून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा पाय आणि मान मध्यभाग. पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अपेक्षित असं अंतर असेलच. आणि आता विरुद्ध बाजूने हीच. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. आता इथे उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या पावलाजवळ येईल आणि उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. डोळे मिटून जाणीवरती उजव्या बाजूकडे श्वास घेतोय आणि सोडतोय. ब्लड चाल करता डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी घेऊन हाताचा वेळखा सोडा. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर दोन विश्रांती. कुठल्याही एका गालावर कधी विश्रांती. त्याच आतमध्ये पायाची बोटं दिला. जो पाठकण्यावरती प्रेशर होता तो आता रिलीज होतोय जेव्हा आपण पोटावर पण विश्रांती घेतो त्यावेळेला. करणार आहोत आपण सायटिका आणि पाठकण्याला आराम देणारं शलभासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे अगदी हनुवटी करून घ्या. टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी. पायांचे तळवे सिलिंगला समान. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीतच न बसता, वटी मात्र जमिनीवर असेल. फक्त मागून पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनी बसणं. वर उचलले खांदे थोडेसे वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास कर. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हाताचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून
पुन्हा एकदा विश्रांती. एका गालावर पण विश्रांती. करूया आपण धनुरासन. पाठताना अधिक फ्लेक्झिबल होण्यासाठी या आसनाचा खूप जास्त फायदा होतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा डावा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. आणि आता एक थोडस आपल्या मांड्या जमिनीपासून वर उचला. आपोआप आपलं कपाळ वर उचललं जाईल आणि मग हळूहळू पूर्णपणे वरती यायचंय नंतर सम. पाय जेवढे तुम्हाला काढता येईल तेवढा काढण्याचा प्रयत्न करा. पुन्हा जाणी पाठ पायाकडे. श्वास घेतो, सोडतो. लेट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कपाळ जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशलावर पाठीवर करून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असली नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर आहे. डोळे अर्धवट म्हटलेले आहेत. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. श्वासाची जाणीव. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जे काही साधना केली, जी कुठली आसना केली, त्या संपूर्ण आसनांचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना आपल्याला श्वासाची गती अधिक वाढलेली होती का, किती नॉर्मल आहे हे आपलं आपण तपासा. कुठे जास्त कुठला भाग दुखवल्यासारखा वाटत असेल तर तो भाग मनानेच शिथिल करायचा आहे. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीराचा संपूर्ण भाग जमिनीकडे सैल सोडलेला आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. कोणतीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडतोय, ते नियमित जमिनीकडे जात आहे. श्वास घेत आहे, थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्या गुरुविवेकांनी सामावून घेतात आणि माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून गेलो. हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या आणि हळूहळू एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचे. अगदी सावकाश, कुठेही गडबड नाही. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे अर्धत मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाही. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं झरशट करा. पाण्यामध्ये देऊ अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडायचे आणि पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. करूया आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तन. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सुरू. उजवीने खोलवर सॉरी डावीने आहे तो श्वास सोडू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण करूया सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की हात खाली गेली. सुरुवात करूया. तुम्हाला उज्जाई प्राणायाम माहितीये ना? मला फक्त अंगठ्याने सांगा. उज्जाईचा माहितीये ना? हा. हा, कंठ संकोच करून घर्षणयुक्त रेचक करायचं असतं. मी सांगते त्याप्रमाणे करते. हा. म्हणजे श्वास घेताना श्वास घ्यायचा आणि रेचक करताना म्हणजे जो आपण घेतलेला श्वास आहे ती जी हवा आहे ती घर्षणयुक्त रेचक करायचंय. म्हणजे घशातून आवाज येतो त्याप्रमाणे रेचक करायचं. मी दाखवते पण तो आवाज येईल की नाही मला माहिती नाही. श्वास भरून घ्यायचा आणि रेचक करताना घर्षणयुक्ताने बाहेर सोडायचा. म्हणजे थोडस आपल्या घशाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन करायचं आणि घर्षणयुक्त रेचक करायचं. हा थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त प्राणायाम आहे. तर हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. थोडीशी खवखव जाणवू शकते म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याची पण म्हणजे मे बी असं होऊ शकतं या प्राणायामामध्ये. डोळे मिटून आहे तो श्वास सुद्धा. एक श्वास भरून घ्या. पूरक. खोलवर दीर्घ पूरक. कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त रेचक. रेचक करताना नकळत कपाळावर डोळ्यांवर ताण येतो तर तसं न करता चेहरा अगदी शांत ठेवून आपल्याला कंठाच्या स्नायूंचं आकुंचन करून कॉन्ट्रॅक्शन करून हवा बाहेर सोडायची आहे जोरात. दुसरा बद्दल खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना घर्षणयुक्त रेचक.
पूरक, घर्षणयुक्त रेचक. पूरक, घर्षणयुक्त रेचक. लास्ट राउंड. पूरक, घर्षणयुक्त रेचक. काही क्षण शांत. आपल्या घेतलेल्या हवेचा जेव्हा आपण घर्षणयुक्त रेचक करतो तेव्हा थोडस गळ्याच्या इथे इचिंग वाटतं, आणि ते कमी करण्यासाठी आपण करूया शीतली प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. अजून एक राऊंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. लास्ट राऊंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने पूरक, जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. रिलॅक्स. करूया भ्रामरीची 5 आवर्तन. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. आणि या प्राणस्पंदनांसोबतच भ्रामरी प्राणायाम आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. क्षण भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मन शांत झालेलं आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आपण केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे, झळकत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे.
माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. एक मकार लांबलेला ओमचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण पूर्ण समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन आणि आपल्या दिवसाला सुरुवात केली. श्वास घेत कमरेत नसूया. श्वास सोडून दोन्ही हात खाली. हस्तासन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी इकडे. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद दर्शनाताई. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.